नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपल्यासाठी। आले पिकामधील जो शेंड्याचं जे पान आहे समजा, तर त्याचा जो पिवळापणा आहे तर तो कमी का होत नाही, तर त्याचं सायंटिफिकली कारण काय आहे त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। त्याचबरोबर याला आपण कशामुळे कंट्रोल करू शकतो त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आपण सततच्या फवारणीमुळे काय होतं असं शेतकरी मित्रांनो, सततच्या फवारणीमुळे जे एक आपण बुरशीनाशके कीटकनाशकांचा आपण जे का फवारणी करत असतो, तर ते फवारणी करत असताना जे का आपल्या पानामधील जे क्लोरोफिल असतं, हिरवापणा असतो, त्याचबरोबर पानांमधील जे नत्राचं प्रमाण असतं, त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि झिंकचं जे प्रमाण असतं, तर सततच्या पावसामुळे सततच्या फवारणीमुळे आणि बुरशीमुळे आपण स्प्रे करत असल्यामुळे जे का पानांमधील हरितद्रव्य कमी होत असतं, त्याचबरोबर जे का नत्राचं प्रमाण जे आहे का ते कमी होत असतं। हे जे अन्नद्रव्य आहे हे अनबॅलन्स झाल्यामुळे जे का आपल्या पानामधील जे का पिवळापणा जे का तो कवरमध्ये येत नसतो आणि सततच्या फवारणीमुळे बुरशीनाशकामुळे जे का पानांमधील जे न्यूट्रिएंट असतं ते अनबॅलन्स होत असतं। तर यासाठी जे का आपल्याला ड्रीपमधून जे का जर समजा वातावरण चांगलं असेल आपल्या एरियामध्ये, त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचे जर सडन नसेल तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहे। आणि जर समजा वातावरण खराब असेल आणि आपण फर्टिगेशन करू शकत नाही तर त्यासाठी पण काही गोष्टी सांगणार आहे, ते पण आपल्याला करायचे आहे। सर्वप्रथम आपल्याला रासायनिकमध्ये सांगणार आहे, एक साधारणपणे 15 ते 20 दिवसाचे शेड्यूल सांगणार आहे। 5-5 दिवसाच्या अंतराने आपल्याला हे करायचं आहे। तर सर्वप्रथम जे आहे का आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला 5 किलो, त्यामध्ये अमोनियम सल्फेट घ्यायचं आपल्याला 2 किलो आणि त्यामध्ये गुळ घ्यायचं आपल्याला 2 किलो। हे आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे। त्यानंतर 5 दिवसानंतर जे आहे का आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला 5 किलो, अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये 2 किलो, त्याचबरोबर आपल्याला जे आहे का त्यामध्ये दूध घ्यायचं आहे 5 लिटर। त्यानंतर 5 दिवसांनी जे आहे का झिंक झाले, मॅग्नेशियम झाले आणि फेरस सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला 5 किलो, त्याचबरोबर अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला 2 किलो आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे का गुळ घ्यायचं आहे 2 किलो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढच्या 5 दिवसामध्ये समजा आपल्याकडे जर समजा दही वगैरे जर असं समजा, दही आपल्याला जे आहे का ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला एक साधारणपणे 2 ते 3 किलोपर्यंत आपल्याला जे आहे का दही जे आहे का आपल्याला गुळासोबत दही द्यायचे आहे। साधारणपणे 2 किलो गुळ घ्यायचा आणि 2 ते 3 किलोपर्यंत आपल्याला त्यामध्ये दही घ्यायचं आहे आणि आपल्याला ते 5 दिवसांनी आपल्याला द्यायचं आहे। आपल्या प्लॉटमधील समजा जे क्लोरोफिल कमी झालेलं आहे, पानातलं जे पिवळं पाणी जास्त आलेलं आहे आणि शेंड्याचं पान जे आहे का पतलं झालेलं असतं आणि भुरकं होत असतं, तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर वातावरण खराब असेल आणि आपण फर्टिगेशन करू शकत नाही तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला 1 एकरसाठी आपल्याला 2 किलो द्यायचे आहे, 2 लिटर द्यायचे आहे। त्यामध्ये मायक्रोरायझा 200 ग्रॅम घ्यायचा आहे। हे दिल्यानंतर जे का आपल्याला एक साधारणपणे 5 दिवसांनी NPKच्या बॅक्टेरिया साधारणपणे 2 लिटर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे का दूध घ्यायचे आहे 5 लिटर आणि गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये 2 किलो। हे सर्व द्रवण जे का एकत्र करून आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये जे का खूप काही बदल झालेला आहे। सध्याच्या कंडिशनला जरी आपण विचार केला तर टेम्परेचर जे आहे का खूप जास्त प्रमाणामध्ये पडत आहे आणि प्लॉट पूर्णपणे जे आहे का ट्रेसमध्ये जात आहे। तुम्हाला हे पान दाखवू शकतो मी, पूर्णपणे जे आहे का असं लंब झालेलं आहे, पानाचे जे रुंदपणा असतो तो कवरमध्ये नसतो। तर याचे संकेत हेच आहे की वातावरणामध्ये जो बदल होत आहे, टेम्परेचर जास्त होत आहे, संध्याकाळी जमीन थंडी होती आहे, तर या अनुषंगाने आपला प्लॉट जो आहे का ट्रेसमध्ये जात असतो। पिकामधील जी तंतमुळं असते तर ती जास्त हिटिंगमुळे जे आहे का डॅमेज होत असते, तर त्याच अनुषंगानं आपल्याला जे आहे का जी तंतमुळं आपली कशी जास्त चांगली राहील आणि आपला प्लॉट कशा चांगल्या प्रकारे ट्रेसमधून निघेल आणि चांगला राहील समजा, त्याचा आपल्याला जे आहे का प्लॅन करायचा आहे। शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली की आल्याचं जे समजा पिवळापणा आहे तो आपण रासायनिकमध्ये कसा कंट्रोल केला पाहिजे, त्याचबरोबर आपण जैविकमध्ये कशा प्रकारे आपण याला कंट्रोल केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। जे शेतकरी बांधव असतील तुमचे आले उत्पादक शेतकरी, त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी ही मदत करा। धन्यवाद।